नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती याविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती असते? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 288. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 1911. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए मालदीव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 30 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी रायगड या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी तेरेखोल नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए अमिताभ बच्चन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी वर्धा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 26 नोव्हेंबर 1949. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी महाराजा सयाजीराव गायकवाड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी ऑस्ट्रेलिया या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही? खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी मोनोग्राम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, शल्यचिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहे? शल्यचिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी वैद्यकीय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, जागतिक पर्यावरण दिन 2020चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले होते? जागतिक पर्यावरण दिन 2020चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी कोलंबिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे? खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी शुभांगी स्वरूप. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए श्री नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भाववाढीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? भाववाढीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए सार्वजनिक कर्जात वाढ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी वी रा शिंदे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, चांगदेव या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? चांगदेव या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी तापी पूर्णा.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, इंग्रजी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. रस्त्याच्या देखभालीकरिता केंद्र सरकारने ऑगस्ट 2020 रोजी कोणते मोबाईल ॲप सुरू केले? रस्त्याच्या देखभालीकरिता केंद्र सरकारने ऑगस्ट 2020 रोजी कोणते मोबाईल ॲप सुरू केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हरित पाथ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले? वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जिल्हा परिषद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, यकृत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. एल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? एल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मेंदू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राहता तालुक्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. भारताचे सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मेरी कॉम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. नाथ संप्रदायातील कानिफनाथांची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? नाथ संप्रदायातील कनिफनाथांची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पाथर्डी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे? अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरांमध्ये विमानतळ आहे? अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरांमध्ये विमानतळ आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शिर्डी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे? राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, चोंडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती? खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, चांदबिबी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गडचिरोली या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे? झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, क्रिकेट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रसायनशास्त्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कर्नाटक या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1 मे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. गीतगोविंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गीतगोविंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जयदेव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, प्राकृतिक रचना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्राच्या कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोकण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अमरावती या जिल्ह्यातील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात? कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ठाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. ड्युरांड रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सरहद्द दर्शविते? ड्युरांड रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सरहद्द दर्शविते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षरवृत्त कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, विषुववृत्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45.
शिवराज्याभिषेक या एकाच विषयावरील राष्ट्रीय पातळीवर किती वेळा पुरस्कार प्राप्त झाला आहे? शिवराज्याभिषेक या एकाच विषयावरील राष्ट्रीय पातळीवर किती वेळा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 2 वेळा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. सन 2018ची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? सन 2018ची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी दावोस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 8%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी विंध्यरांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए केसरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी दवबिंदू. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन जनरल नॉलेज, तलाठी भरती व अन्य स्पर्धा परीक्षेकरिता व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.